हॅलो हाय नमस्कार. चला तर आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि मम्मी आज काय बनवती? चला तर दाखवूया आज काय बनवायचे. चला किचनमध्ये. चला तर किचनमध्ये आलेलो आहेत आणि मी तुम्हाला दाखवते पहिली गोष्ट. हे बघा अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत. तुम्हाला काही न कळलंच असेल की मी काय बनवणार आहे किंवा काय करणार आहे. चला तर सर्वात पहिले आलं लसणाची पेस्ट करून घेऊया. चला तर आपण कांदा कापून घेऊया. आता मी 4 साईजचे कांदे घेतलेले आहेत. मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेतलेलं आहे. मी हे 4 कांदे कापून घेतलेले आहेत. हे बिर्याणी मसाला आहे आणि हे दही घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट, हे तमालपत्र माझ्याकडे थोडंच होतं एवढंच घेतलं आणि 2. चला तर आपलं सगळं करून घेईपर्यंत अंडे पण बॉईल झालेले आहेत आणि हे अंडे आपण असे काढून घेऊया आणि थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. मीची मदत व्हा म्हणून मी हे अंडे सोलतोय आणि कोण कोण त्यांच्या मम्मीला मदत करतं ते मला नक्की सांगा आणि मी मम्मीची मदत करून मध्ये मध्ये अंडे पण खातो. अंडे सोलून दिलेले आहेत आयरननी. तर चला आपण मी तेल टाकून घेतलेलं आहे. मी ह्या 3 वाट्या तांदळाचे घेतलेले आहेत. तर तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये हवे असेल तुम्ही तेवढ्या घेऊ शकता. आणि कांदा टाकलेला आहे. मी एका साईडला कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकत आहे. हे आमचा मसाल्याचा डब्बा. याच्यात थोड्या गोष्टी संपलेल्या आहेत. चला तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि त्यामध्ये हे अंडे फ्राय करण्यासाठी टाकून दिलेले आहेत. चला तर अंडे फ्राय करून घेऊया. चला तर अंडे फ्राय झालेले आहेत आणि इकडे आपण मसाले टाकून घेऊया. चला तर आपण मसाले टाकून घेऊया. चला हा टाकला बिर्याणी मसाला. हे लाल तिखट टाकून घेऊया आपण आणि दही टाकूया आपण 2 चम्मच. आणि ही हळद टाकून घेऊया. आणि हा घरगुती मसाला आहे तर तो टाकून घेऊया 1.5 चम्मच. तर तुम्ही पाहू शकता कलर कसा आलेला आहे आणि कांदा पण परतलेला आहे. तर चला आपण अंडे टाकूया. हा बघा खूप छान कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता तांदूळ टाकणार आहेत. हा मी 4 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे. तर चला आपण तांदूळ टाकूया. चला तर तांदूळ टाकूया. हे बघू शकता तुम्ही. आपण यामध्ये आता गरम पाणी टाकणार आहे. तर मी अंडे फ्राय केलेल्या कढईमध्येच गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. तुम्हाला जसं हवं असेल तसं. आमच्याकडे मीठ थोडं कमीच खातात त्यामुळे मी त्या हिशोबाने टाकलेलं आहे. तुम्हाला जसं मीठ हवे असेल तसं टाकू शकता. आपलं पाणी गरम झालेलं आहे तर चला पाणी टाकून घेऊया. तर बघू शकता तुम्ही आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात बिर्याणी तयार होणार आहे. तर तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर. तर मी दाखवतो कशी झाली आहे बिर्याणी. गरम मसाला खूप छान झाले. तुम्ही पण एकदा ट्राय करा. फक्त व्हिडिओ बघायची नाही तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ कशी झाली मला नक्की सांगा आणि मी तुमचा फेवरेट आर्यन.